एल निनोचा प्रभाव पाहता राज्यामध्ये यंदा पाऊस काळ कमी होईल अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागानं जे आहे ते राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जी काही जलसाठे आहेत ते जलसाठ्यातले पाणी संरक्षित करावे अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आहेत। मी सध्या नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या विष्णुपुरी धरणावर आलेला आहे। या धरणामध्ये सुद्धा आता 44% इतकं पाणी साठा शिल्लक आहे। दुसरा जो नांदेडमधला मानार नावाचा प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये सुद्धा जिवंत 43% इतका जलसाठा शिल्लक आहे। एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये 104 सगळी लघु मध्यम आणि उच्च पातळी बंधारे आहेत। त्यामधल्या बहुतांश बंधाऱ्यामध्ये पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याचं दिसून येत आहे। एकूणच मध्यम प्रकल्प जे आहेत त्या मध्यम प्रकल्पामध्ये साधारणतः 52% इतका पाणी साठा आहे। फक्त जी कोल्हापुरी बंधारे आहेत 4, त्यामधली 2 बंधारे जी आहेत ती कोरडी ढाक पडलेली आहेत आणि 2 बंधाऱ्यामध्ये जलसाठा उपयुक्त जलसाठा जो आहे तो शिल्लक आहे। एकूण सगळी परिस्थिती जर बघितली गेली तर लघु जे 80 प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा जवळपास 21% इतका जलसाठा आता सुद्धा शिल्लक असल्याचं सगळं चित्र आहे। येत्या काळामध्ये जर लवकर पाऊस काळ नाही झाला तर पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन जे आहे ते हे सगळं पाणी जे आहे ते संरक्षित करणार आहे। तसं पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना जलसंपदा विभागाकडून आलेलं आहे। शिवाय छोटी मोठी सगळी जी काही धरणं असतील त्यामधून जे काही शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आलं होतं ती आवर्तनं सुद्धा बंद करण्याचे आदेश आलेले आहेत। त्यामुळं आता शेतकरी असो किंवा प्रत्येक नागरिक असो तात्काळ पाऊस व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा करताना पाहायला मिळते। एकूणच आणि हे सगळं जे काही जलसंकट ओढवणार आहे ते दूर होण्याची अपेक्षा नागरिकांना लागलेली आहे। त्या धर्तीवर प्रशासन ही खबरदारी घेताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, विष्णुपुरी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।